नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, विविध कोर्सेसचे सीईटी सेल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि ही सीईटी एक्झाम देत असताना यावर्षी एक महत्वपूर्ण बदल केलेला होता. एक म्हणजे तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी होतं, तुमचं आधार ऑथेंटिकेशन होणार होतं आणि दुसरं म्हणजे तुम्हाला आधार आयडी हा कंपल्सरी होता. ज्यांच्याकडे आधार आयडी नाही त्यांना सीईटीचं हे रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना यामुळं प्रॉब्लेम येत होता. त्यांचं सीईटीची नोंदणी रखडून राहिलेली होती, त्यांची कंप्लीट होतच नव्हती. तर यासाठीच आता सीईटी सेलनं एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार तुम्हाला आधार आयडी हा कंपल्सरी नाहीये. तुमच्याकडे आधार आयडी असेल तर तुम्ही तो या ठिकाणी ऑथेंटिकेट करू शकता आणि जर आधार आयडी नसेल तर तरी देखील तुम्हाला सीईटी सेलचं हे रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि याविषयीची नोटीस काय आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्यापूर्वी आणि नोटीस नेमकी काय आहे हे पाहण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आलेला असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे लगेच आपल्या चॅनलचे इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो, या ठिकाणी खाली आल्यानंतर एक सध्या म्हणजेच आज 14 तारीख आहे, तर एक नंबरचं जे ऑप्शन आहे ऑल सीईटीज इम्पॉर्टंट पब्लिक नोटीस आधार ऑथेंटिकेशन फॉर सीईटी 2026 रजिस्ट्रेशन. तर यामध्ये पहा एक नोटीस या ठिकाणी काढलेली आहे. तर या नोटीस मध्ये सांगितलेलं आहे की इट इज हिअर बाय नोटिफाइड दॅट सम कॅन्डिडेट्स आर फेसिंग डिफिकल्टी इन कम्प्लिटिंग आधार अँड अपर ऑथेंटिकेशन during the CET 2026 registration process. In view of this and to ensure that no eligible candidates is inconvenienced or deprived of filling the CET registration form, necessary facilitation measures are being provided for such candidates. Aadhaar authentication continues to be the preferred mode of verification for CET 2026 registration. Candidates who are unable to complete Aadhaar and APAR authentication due to technical or other genuine issues may proceed with filling and submitting the application form on the CET 2026 registration portal without Aadhaar and APAR authentication. This facility will be activated from 13 to 2026. However, candidates who are able to complete the CET registration form using Aadhaar and APAR authentication shall continue to follow the pre-notified registration process. All candidates are advised to read the instructions carefully and complete their registration within the stipulated timeline. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना हे आधार आणि आधार ऑथेंटिकेशन प्रोसेस मध्ये प्रॉब्लेम येत होतं तर त्यांच्यासाठी हे परिपत्रक आलेलं आहे. तुमच्याकडं जर तुम्हाला तुमचं आधार ऑथेंटिकेशन होत नसेल, आधार आयडी तुमचं ऑथेंटिकेशन होत नसेल किंवा आधार आयडी जनरेट होत नसेल तर सध्या तरी तुम्हाला दिलासा मिळालेला आहे. याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. ही जे आता आपण इंग्लिश मध्ये वाचलं तेच या ठिकाणी मी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. सीईटी 2026 नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांना आधार आणि आधार प्रमाणीकरण म्हणजेच आधार अँड आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. विद्यार्थ्यांनी तशा तक्रारी सीईटी सेल कडे केलेल्या होत्या. त्याची त्यांनी दखल घेतली आणि काय केलं तर कोणत्याही पात्र उमेदवाराला सीईटी नोंदणी फॉर्म भरताना गैरसोय होऊ नये आणि जो पात्र उमेदवार आहे तो या सीईटीच्या एक्झाम पासून वंचित राहू नये यासाठी सुलभ उपयोजना करण्यात येत आहे. सीईटी 2026 नोंदणीसाठी आधार प्रमाणीकरण हीच प्राधान्याची पडताळणी पद्धत राहील. म्हणजेच काय बघा, तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा मात्र ते तुमचं आधार प्रमाणीकरण आधार ऑथेंटिकेशन घेतलं जाऊ शकतं. परंतु ज्या उमेदवारांना तांत्रिक किंवा इतर वैध कारणामुळं आधार आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करता येत नाही त्यांनी सीईटी 2026 नोंदणी पोर्टलवर आधार व आधार प्रमाणीकरण विना अर्ज भरून सादर करण्याची परवानगी देण्यात येत आहे. म्हणजेच जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, आधार तुमचं ऑथेंटिकेशन होत नसेल किंवा आधार आयडी जनरेट होत नसेल तर तुम्हाला तो आता ऑप्शन मॅन्डेटरी नाहीये. तुम्ही तो स्किप करून तुमचा पुढे फॉर्म भरू शकता. तशी परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि हे केव्हापासून सुरू झालेलं आहे तर काल म्हणजेच 13/2/2026 पासून ही सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे. याच्यापूर्वी कसं असायचं की तुमचं जर आधार ऑथेंटिकेशन झालं नाही
किंवा अपार आयडी तुम्ही त्या ठिकाणी टाकलेला नाही, डिजिलॉकर मधून तुमचं इकडं अपार आयडी शेअर झाला नाही, तर तुम्हाला मात्र त्या ठिकाणी फॉर्म भरता येत नव्हता. आता मात्र या ठिकाणी जे उमेदवार आधार आणि अपार प्रमाणीकरणाद्वारे सीईटी नोंदणी पूर्ण करू शकतात, त्यांनी पूर्वसूचित नोंदणी प्रक्रियेचे पालन करावे. ज्यांना शक्य आहे, ज्यांच्याकडे अपार आयडी आहे, ज्यांचं ऑथेंटिकेशन होत आहे, त्यांनी करायला हरकत नाहीये. याच्यापूर्वी ज्यांनी केलेलं आहे त्यांना काहीही परत चेंज करण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाल परत सर आम्ही तर अपार आयडी प्रमाणीकरण केलेलं आहे, आधार ऑथेंटिकेट केलेलं आहे, तर आता आम्ही काय करायचं? तर अशा विद्यार्थ्यांना काहीही करायची गरज नाहीये. तर तुम्ही काय करू शकता की तुम्ही बिंदास राहा. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांना मी सजेस्ट करेन की त्यांनी आधार आणि अपार ऑथेंटिकेशन करून घ्या. पण ज्यांना शक्य होत नाहीये, ज्यांना ही प्रोसेस कळत नाहीये किंवा ज्यांचं ऑथेंटिकेशन होतच नाहीये, काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय, अशा विद्यार्थ्यांनी तो पार्ट स्किप करा आणि तुमचं नोंदणी पूर्ण करून घ्या. आणि आणखीन एक इथं सूचना दिलेली आहे की सर्व उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचून निर्धारित कालावधीत आपली नोंदणी पूर्ण करावी. तर ही नोंदणी किती तारखेपर्यंत आहे? तर आपल्याला याच वेबसाईटला ही सर्व डिटेल माहिती होते. तुम्ही जर कुठलाही कोर्स घ्या, या ठिकाणी BPEd, LLB 3 इयर असेल, याचे डेट एक्सटेन्शन झालेले आहे. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे, तो तुम्ही पाहू शकता. समजा तुम्ही MBA चे स्टुडंट असाल किंवा MCA चे असाल किंवा बरेचसे कोर्सेस आहेत, तर इथे तुम्ही पाहू शकता की MSc, CET वगैरे असेल, तर त्याचे सर्व अपडेट तुम्हाला डेट एक्सटेंड वगैरे झाली आहे का? तर इथे तुम्हाला दिसून जाते. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. यावरती तुम्ही फॉलो करून नवीन अपडेट मिळवू शकता. तसंच LLB 3 विषयी काही नवीन अपडेट आलं तर आपल्या चॅनलवरून लगेच विद्यार्थ्यांना इन्फॉर्म करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्यासाठी चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या WhatsApp आणि Telegramची लिंक दिलेली आहे. त्यावरती देखील तुम्ही क्लिक करून ग्रुप जॉइन करा. तिथे देखील तुम्हाला या अपडेट भेटून जातील. धन्यवाद.